पुढची बातमी बघूया। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकाच बैठकीसाठी उपस्थित आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक सध्या पार पडतीये आणि या बैठकीसाठी काका पुतणे हे एकत्र आलेत। तर काका पुतणे एकत्र येत असल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या भेटीविषयी आणि या बैठकीविषयीचे अपडेट्स देत आहेत। मिकी, अगदी जर आपण बघितलं तर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी एक महत्त्वाची बैठक पार पडतीये। ज्या बैठकीत 143 कारखान्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे जे संचालक आहेत यांच्यामध्ये ही चर्चा होतीये। खरं तर राज्यामध्ये ज्या पद्धतीने अर्थात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात आणि त्याचबरोबर येणारं जे हंगाम आहे अर्थात कारखान्यांसाठी कसं आव्हान असणार आहे, किती दिवस हा कारखाना सुरू राहील, या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा होतीये। आणि त्याच वेळेस शरद पवारांनी अजित पवारांना काही सूचना देखील दिलेल्या आहेत, कारण गेले काही दिवस सातत्याने मराठवाड्या भागातून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते शरद पवारांना येऊन भेटतायत आणि त्या संदर्भातली माहिती कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत पोहोचेल अजून देखील काही ठिकाणी पोहोचलेली नाही, या संदर्भात देखील शरद पवारांनी काही सूचना अजित पवारांना दिलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे या शेतकऱ्यांना जाऊन भेटणं आणि त्यांच्याकडे योग्य ती मदत पोहोचणं, अशी देखील या ठिकाणी चर्चा झाली आहे। मात्र आता अजून ही बैठक सुरू आहे। जवळपास पुढे 1 तास हे दोघंही नेते एकच मंचावर या ठिकाणी एकत्र असणार आहेत। अगदी मिकी, वेळोवेळी या बैठकीचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद माहिती